शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची आज मनमाड येथे जाहीर सभा होणार आहे। शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अशा दुहेरी कार्यक्रमांसाठी खासदार संजय राऊत मनमाड दौऱ्यावर येत असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तयारी देखील करण्यात आली आहे। अवघ्या काही दिवसात विधानसभा निवडणूक होणार आहे, त्याची आचारसंहिता देखील लवकरच लागण्याची शक्यता आहे। सध्या महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक हे प्रमुख दावेदार आहेत। यामुळे आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। खासदार संजय राऊत काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख गणेश भाऊ धात्रक यांचा वाढदिवस असल्या कारणाने त्यांच्या शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन त्याचप्रमाणे त्यांचा वाढदिवस आज शिवसेना नेते सन्माननीय खासदार संजय राऊत साहेब यांच्या उपस्थित आणि यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्यामुळे आज रोजी शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ संजय राऊत साहेब आज या ठिकाणी येणार असल्याने आज त्यांची तोफ झाडणार आणि खऱ्या अर्थाने विधानसभेची जी तयारी आम्ही चालू केलेली होती त्या माध्यमातून गणेश भाऊ धात्रक यांचे उमेदवारीच्या माध्यमातून विधानसभेचा बिगुल आज या ठिकाणी आम्ही वाढणार असे आम्हाला या ठिकाणी नक्की खात्री आहे। गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण शिवसैनिकांनी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांनी 3 दिवस रात्रंदिवस एकत्र करून अत्यंत जोशात तयारी केलेली आहे। संजय राऊत साहेब असल्या कारणाने जोरात उत्साह आहे मनमाड शहरामध्ये शिवसैनिकांचा आणि तो उत्साह द्विगुणित करण्यासाठी संजय राऊत साहेब शिवसैनिकांना आज या ठिकाणी प्रोत्साहित करतील शिवसैनिकांना आणि येणारी विधानसभा आमचे गणेश भाऊ धात्रक आमदार कसे होतील यासाठी मागास करते अशी आम्हाला खात्री आहे।